वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. साधुबोध झाला नुरोनिया ठेला आणि ठाईच मुराला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्य विरटला साधूंचा अंकेला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी आणि हरिदिशे जनी वनी आत्मतत्वी. असा माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या हरिपाठातील हा 6वा अभंग आहे. 5व्या अभंगामध्ये आपण क्रमशः चिंतन केलं आणि शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात आणि साधूंचे संगती तरुणोपाय. तो शेवटचं टोक होतं साधूंचे संगती तरुणोपाय. तो साधूंची संगती सांगितली आणि साधूंच्या संगतीत गेल्याच्या नंतर मग साधू कोणता बोध देतात. साधू म्हणजे संत, त्याला पण संत म्हणा, वैष्णव म्हणा किंवा सद्गुरू म्हणा. तर साधू सद्गुरू हे एकार्थी शब्द असतात. अशा सद्गुरूंच्या सान्निध्यात गेल्यानंतर ते सद्गुरू कोणता बोध देतात तर तो हा अभंग खालचा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. तर साधुबोध झाला नुरुनिया ठेला 6व्या अभंगातील हे प्रथम चरण आहे. तर त्यात साधुबोध झाला तर जादूबोध झाला आणि नुरोनिया ठेला याचा सरळ अर्थ आहे साधूंचा बोध झाल्याच्या नंतर तो नुरोनिया ठेला म्हणजे देहभाव गेला आणि ब्रह्मभावाने त्या ठिकाणी तो शिल्लक राहिला, म्हणजे ब्रह्मभाव रूपाने राहिला, ब्रह्मरूप होऊन राहिला, आत्मरूप होऊन राहिला. केव्हा साधूंचा बोध झाला, देहभाव गेला, म्हणजे थोडक्यात जगतभाव गेला, जगतभाव गेला, देहभाव गेला, जीवभाव गेला आणि मग ब्रह्मभाव प्राप्त झाला आणि असा ब्रह्मरूप होऊन त्या ठिकाणी राहिला. म्हणजे जगताचा बाध होतो, नंतर शरीराचा बाध होतो, जीवत्वाचा बाध होतो आणि नंतर ब्रह्मभाव प्राप्त होतो. आणि म्हणून माऊली म्हणतात ज्यांना ज्यांना साधूंचा बोध झाला नंतर ते ब्रह्मभावाला प्राप्त होऊन ब्रह्मरूप होऊन राहतात, असा या चरणाचा सरळ अर्थ आहे. तर या ठिकाणी प्रथम साधुबोध झाला म्हणजे काय, तर साधू बोध याचा अर्थ आहे बोध बोधनम. बोध म्हणजे ज्ञान, बुद्ध्या बोध्यते. त्याला ज्ञानालाच काय म्हणतात, आपण बऱ्याचला काय म्हणतो ज्ञान प्रमाणाच्या सायन झालं का त्याला काय म्हणतो आपण प्रमा. असं त्या ज्ञानानं काय येतं प्रमाज्ञान येतं. आणि ज्ञाता आणि ज्ञान असं मग त्याच्या ज्ञेय म्हणतात, त्या काळात आपण त्या वृत्तीला ज्ञान असं म्हणतो. म्हणजे त्यात म्हणजे प्रमा म्हणा, ज्ञान म्हणा, बोध म्हणा, असे हे किंचित भेदाने त्या काळात त्या शब्दाचे म्हणजे शब्द बदलतात, अर्थ बदलत नाही, शब्द बदलतो. लक्षात आलं आपल्या. तर या ठिकाणी साधुबोध याचा अर्थ बोध, बोधन आणि बोधक. तर बोधक म्हणजे कोण, जे साधू असतात ज्ञान देणारे ते त्याला म्हणतात बोधक. आणि जे ते ज्ञान सांगतात त्यात बोधाला काय नाव येतं, ज्ञान. आणि जे ज्ञान म्हणजे प्रक्रिया येते त्याला म्हणतात ज्ञान देणं, बोधन करणं. आणि जे होतं त्याला म्हणतात ज्ञान. म्हणजे ज्ञान देणं, ज्ञानाची प्रक्रिया सांगणं त्याला म्हणायचं बोधन. आणि ज्ञान सांगणारा जो असतो त्याला म्हणतात बोधक. आणि जे होतं बुद्धीला जे होतं त्याला म्हणतात ज्ञान किंवा बोध. बुद्धीला होतो म्हणून त्याला बोध अशी संज्ञा येते. बुद्ध्या बोध्यते असे बुध धातू आहे. आणि बुध धातूचा अर्थ काय आहे, जाणणे, ज्ञानार्थी आहे ना तो. बुद्धीनं जाणणे असा, म्हणून त्याला बोध असा अर्थ आला आहे. तर साधूचा बोध याचा अर्थ काय, साधू शब्दाचा अर्थ आहे उत्तम, सर्वश्रेष्ठ. म्हणजे बोधच काय हा उत्तम आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे. साधूच बोध आहे का साधूचा बोध आहे
का साधूला बोध आहे, तर साधूलाही बोध आहे, साधूंचा बोध आहे, आणि बोध हाही साधू आहे. तर बोध कसा साधू आहे? कारण हा ब्रह्मबोध आहे, आत्मबोध आहे. ब्रह्मबोध, आत्मबोध यापेक्षा श्रेष्ठ जगात कोणताही बोध नाही, याच्यापेक्षा कोणतं श्रेष्ठ ज्ञान नाही. म्हणून तो बोधच काय आहे? साधू आहे. तो उत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि साधूंचा बोध म्हणजे साधूंना जो बोध झाला किंवा साधूंनी जो बोध दिला, साधूंना सद्गुरूंनी जो ज्ञानबोध दिला, त्याला म्हणतात साधूंचा बोध. आणि साधूला बोध याचा अर्थ जो साधक असतो त्या साधकाला काय म्हणतात? साधूच म्हणत असतात. साधकाला सुद्धा काय म्हणतात? साधूच म्हणतात. उठा साधू संत साधा आपुले हित. म्हणजे याचा अर्थ काय? इथं साधकाला साधू म्हणलं. उठा साधू संत साधू संत, आणि उठा साधू संत साधा आपुले हित. तर हा साधू शब्द कोणाला आहे? साधकाला आहे. तर असा साधू शब्द साधकाला येतो, साधू शब्द सद्गुरूला येतो, आणि साधू शब्द ज्ञानालाही प्राप्त होत असतो. आणि म्हणून असा साधूंचा बोध, साधूला बोध आणि साधूबोध असा त्याचा अर्थ होऊ शकतो. तर आता प्रथम आपल्याला क्रमांचिंतन करायचं. तर साधूला, साधू कोणाला म्हणावे? जे बोध करणारा आहेत ते साधू कोणाला म्हणावेत? तर त्यांच्या ठिकाणी लक्षणं काय असली पाहिजे, मग ते आपल्याला बोध करू शकतील. त्याकरता पहिले त्यांचे लक्षणं सांगितले पाहिजे. दुसरी गोष्ट, साधू कोणाला म्हणतात हे सांगितलं, तसं साधू बोध कोणाला देतात तो एक अधिकारी असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, साधू बोधाची प्रक्रिया काय असते. 3 गोष्टी लक्षात आल्या आपल्या. पहिली काय सांगायची? जे साधू बोध करणार आहेत त्यांच्याकडे काय, त्यांची अवस्था काय, त्यांचे लक्षणं काय. दुसरी प्रक्रिया काय? साधू ज्यांना बोध देतात असे जे ऐकणारे असतात त्यांची पात्रता काय, त्यांच्याकडे लक्षणं काय असली पाहिजे, आणि बोध कोणाला होऊ शकतो, ही दुसरी नंबरची. आणि तिसरी प्रक्रिया काय? ती साधू बोध ज्याला करतात त्या दोघाच्या मधली जी बोधाची प्रक्रिया असते, तर ती बोधाची प्रक्रिया काय असते हे पहिल्या, म्हणजे साधू बोध झाला एवढ्यातल्या ह्या 3 गोष्टी आपल्याला चिंतन करायचे. तर नुरुण्या ठेला ते नंतर आपण त्याचं चिंतन करू. तर साधू बोध झाला, नुरुण्या ठेला, तर साधू प्रथम साधूंची अवस्था काय असली पाहिजे, साधूंचे लक्षणं काय पाहिजे ते प्रथम पाहिले पाहिजे या ठिकाणी. शीत म्हणजे द्वंद्व बाधू, तो समूळ निवारिते साधू, उत्तम म्हणजे अज्ञान आंदून त्याशी करते प्रबोधून निज ज्ञाने. असे जे ज्ञान देणारे असतात ते साधू असतात, ही गोष्ट खरी. परंतु त्यांच्या ठिकाणी काय असलं पाहिजे, ती शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांनी एका अभंगात फार सुंदर एका ठिकाणी करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला फार कष्ट करायची गरज नाही. नाथ महाराज म्हणतात, साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याचे दासी. तर प्रथम साधूंच्या ठिकाणी काय असावं आणि काय नसावं. पहिली गोष्ट, दया क्षमा शांती आत्मस्थिती ज्ञान हे साधूंच्या ठिकाणी असणारे गुण तुम्हाला सांगितले. काम क्रोध लोभ कामादी विकार द्वेष मत्सर हे जे द्वंद्व असतात, हे जे विकार असतात, हे त्यांनी ते बाधित केले असतात. त्याला निवृत्ती या शब्दाने बोललं तरी चालतं. आणि तिसरी गोष्ट काय, त्यांच्या ठिकाणी आत्मस्थिती त्यांची असे परिपूर्ण आत्मज्ञानी असले पाहिजेत. ह्या 3 गोष्टी उपदेश करणाऱ्यांच्या ठिकाणी असाव्या लागतात. आपल्याला विचारसागरामध्ये सुद्धा गेलं, सद्गुरूंची लक्षणे सांगत असताना काय काय सांगितलं, कसे पाहिजे ते. प्रथम ते ब्रह्मनिष्ठ पाहिजे, ते कृपाळू पाहिजे, आणि पुन्हा तिसरं काय सांगितलं, स्तोत्री पाहिजे. म्हणजे तसं तर असतं तर मुद्दत पाहिलं काय, तो ते स्तोत्रीय पाहिजे. याचा अर्थ म्हणजे काय, ते ज्ञानामध्ये शिष्याच्या शंका निरसन करण्यात ते प्रवीण असले पाहिजे, शास्त्रनिष्णात असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मग काय, ब्रह्मनिष्ठ, जे ज्ञान सांगतात त्यांना त्या ज्ञानाचा अनुभव असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट काय, ते कृपाळू, ज्ञान देण्यामध्ये म्हणजे जगाच्या कल्याणाकरता त्यांच्या ठिकाणी दया कृपा असली पाहिजे.
ह्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या 3 गोष्टी आपण त्याचा क्रमाने पाहू. तर नाथ महाराज म्हणतात, साधू म्हणावे तयाशी दया क्षमा ज्याच्या दासी, जयापाशी नित्य शांतीन संत जाना आत्मस्थिती. या 3 गोष्टी. त्यांच्याकडे दया पाहिजे. दया कशा करता? अरे, समोर जो विद्यार्थी आहे त्याचं दुःख निवृत्त होऊन त्याला ब्रह्मप्राप्ती झाली पाहिजे, अशी त्यांच्या ठिकाणी दया असली पाहिजे. आणि सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी सुद्धा दया पाहिजे. आणि दुसरी गोष्ट क्षमा. जरी त्यांना ऐकणारे असतील किंवा कोणी असेल, जरी त्यांच्याकडून काल आपण साधूंच्या लक्षणात पाहिलं, कोणी काय जर सन्मान केला तर हर्षित होत नाहीत. हा, आणि अवमान केला तरी ते अपमानित होत नाहीत. असा प्रकारे न क्रुद्धती, ते कठोर बोलत नाहीत. हे त्यांचे लक्षणं आहेत. त्यापैकी म्हणजे शांती क्षमा आणि ह्या गोष्टी संतांच्या ठिकाणी असाव्या लागतात असे. आणि तिसरी गोष्ट संत जाना आत्मस्थिती. ज्ञानाने ते काय पाहिजे? परिपूर्ण पाहिजेत. असे अनेक ठिकाणी आपण वर्णन केलं आहे. मुक्ताबाईंनी सुद्धा ताटरीच्या अभंगात म्हणलंय, संत तोची जाना जगी आणि दया क्षमा ज्याचे अंगी. असे अनेक प्रमाण आहेत. पण प्रमाणच म्हणत बसल्यावरती मग ते ज्ञान सांगायचं राहतं. तर अशा संतांच्या अंगभूत ह्या गोष्टी. आपल्या ठिकाणी दया असते की नाही? असते. शांती असते की नाही? असते. पण ती आपली दात खाऊन शांती असते. आपली दया कामापुरती असते. आपली दया बोलण्यापुरती असते, कामापुरती असते, आगंतुक असते. संतांची दया ही अंगभूत म्हणण्यापेक्षा दयेनेच त्यांना वरलेलं असतं, शांतीनेच त्यांना वरलेलं असतं. असे अनेक प्रमाण आहेत. असे शांती क्षमा दया. आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये काय असतं? ते परिपूर्ण, म्हणजे थोडक्यामध्ये ज्ञानरूपच झालेले असतात ते. तर त्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगायची आवश्यकता नसते. आणि म्हणून ह्या 2-3 गोष्टी 4 गोष्टी त्यांच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आता काय नसावं? तर कामादी विकार. जे बोध करणारे असतात त्याचाच बोध माणसाला फलीभूत होत असतो, की ज्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार नाही. तुकाराम महाजन सुद्धा असं म्हणलंय, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावी. नाही, भूती झाली समता, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, मग त्याला अवघी आनंदाची सृष्टी झाली. तर कामादी विकार मग संतांनी काय केलेत? स्वाधीन केलेत. असं म्हणण्यापेक्षा बाधित केलेत. आणि बाधित केल्यामुळे हे संतांच्या ठिकाणी ज्यांना जे सद्गुरू असतात आणि आपल्याला बोध देतात, तर त्यांच्या ठिकाणी कामादी विकार ज्यांनी सगळे बाधित केले आहेत, असे ते. ज्याचे गेले काम क्रोध तोच साधू जाना सिद्ध. ज्याचे गेले काम क्रोध, म्हणजे काम क्रोध ज्याचे निवृत्त झालेत, तोच साधू जगी सिद्ध. तर त्याला साधू म्हणावं. आणि तेच आपल्याला बोध देतात. साधू बोध झाला, अशा साधूंचा बोध होतो. आणि दया, आता तुम्हाला सांगितलं, सर्वभूती दया साधू म्हणावे ऐशिया. तर अशी दया तर तुम्हाला सांगितलेली आहे. जग ब्रह्मरूप जाण. आता काय सांगायचं राहिलेले? आत्मस्थिती. तर आत्मस्थिती सांगत असताना त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला अनेक प्रमाणं पाहायला मिळतात. जग ब्रह्मरूप जाण हेची साधूंचे लक्षण. त्यांना जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप आहे का नाही. म्हणजे या सगळ्यात थोडक्यात सर्वत्र परिपूर्ण ब्रह्मभाव ज्यांचा झालेला आहे, असे आपल्याला अनेक प्रमाणात गीतेमध्ये आपण पाठात ऐकले. गीतेमध्ये आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आहे. असे म्हणजे ब्रह्मरूप भावे आपण असं म्हटलंय. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण असं ते. असं तर ब्रह्मरूपाला जे प्राप्त झाले असतात, मग त्याला म्हणतात साधू. एक साधूचं काय झालं? लक्षण. म्हणजे जग ब्रह्मरूप जाण तेची साधूंचे लक्षण. सर्वाभूतीत समदृष्टीत तोची साधू ये सृष्टी. सर्वभूती समदृष्टी. याचं समदृष्टी काय कोणाला होतं का? ते नाही, फक्त त्यांनाच होतं. जीवशेव काय आपण म्हणतो,
हरी हरी हरा भा हरी हा ते ना ते एक हरी आत्मा जीव शिव समा आणि वया तो दुर्गा म्हण घाली म्हण. तर एक हरी एक हरी आत्मा आणि जीव शिव समा मला हे सांगायचं होतं. तो जीव आणि शिव एक हरी असा परिपूर्ण भरलेला आहे. हा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला असे कितीतरी प्रमाण आपल्याला ते सांगता येतात. म्हणजे त्यांची ते आत्मस्थिती त्याला असं म्हणतात, ज्ञानस्तुती त्याला असं म्हणतात. आणि म्हणून सर्वभूती समदृष्टी तोच साधू ये सृष्टी, त्याला साधू असं म्हणावं. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी संत आणि नित्य साधी आत्महित, स्वतःचं आत्महित साधलेलं असतं आणि दुसऱ्याला ते प्रबोधन करतात. तर असे जे ज्ञान काय म्हणतो आपण त्याला साधू, हा आत्मबोध. तर तो आत्मबोध असतो. तर तो या ठिकाणी आपल्याला आत्मबोध त्यांना जो झाला तोच आपल्याला आत्मबोध देत असतात. मग शांतीचं वर्णन करत असताना या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे. काय? शांता महंतो निवसंती संता वसवल्लोकहितं चरंता तीर्णा स्वयं भीमभवार्णवं जनान हेतो नान्यानापि तारयन्तः. तर असे हे संत शांता महंता निवसंती संतः, तर शांत स्वरूप असणारे आणि वसंतवत लोकहितम चरंता. जसा वसंत ऋतू आल्याच्या नंतर सर्व झाडं पानं फुलं सगळे प्रफुल्लित होतात, त्याप्रमाणे ज्याच्या जीवनात सद्गुरू येतात, सद्गुरूंचा बोध होतो, त्या काळात त्याचं जीवन प्रफुल्लित होऊन जातं, सर्व निघून जातं. तीर्णा स्वयं भीम भवार्णवम, आणि स्वतः या भव अर्णव आहे, महासागर आहे, त्याला त्याला काय म्हणतो संसार सागर, यातून ते स्वयं तीर्ण स्वतः तरुण गेले असतात. त्याचप्रमाणे ज्यांना हेतू नान्यापि तारयन्तः, आणि ते दुसऱ्याला सुद्धा तारत असतात. तर ते असे साधू असतात, आत्मज्ञानी असतात. आणि मग असे आत्मज्ञानी असतात, तेच आपल्याला बोध देऊ शकतात. म्हणून माऊली म्हणतात साधुबोध झाला आणि नुरोनिया ठेला. तर मग ते ज्ञान ज्याला देतात ते कोण असतात? ते साधू असतात. आणि कोणाला ज्ञान देतात? ते तर कोणालाही ज्ञान देत नाहीत, ते अधिकाऱ्याला ज्ञान देत असतात. आणि म्हणून काय माऊलीने असं म्हटलंय, कोणाला ज्ञान होत नाही ते तर त्याच्याकरता काय असावं लागतं? ते ज्याच्याजवळ जायचं तो साधू पाहिजे, जसा जो जाणारा असतो तो पण अधिकारी असला पाहिजे का नाही? माऊली म्हटलंय परी संता सयोग सता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्याशी येण्याची सत्कर्मे आशिष हे ज्ञान विरमे, आणि जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. ज्यांचं अहम आत्मस्वरूपात विराम पावलेला आहे, असे जे साधू आहेत, वैराग्याने विवेकाने परिपूर्ण असे साधू आपल्याला बोध देतात. तर कोणाला बोध देतात? हा एक साधू बोध तुम्हाला हा पहिला भाग सांगितला. तर दुसरा आता कोण? अधिकारी. कोणाला बोध देतात? तर कोणाला बोध देतात याचा अर्थ अधिकाऱ्याला बोध देतात. आणि अधिकाऱ्याला बोध देतात त्याच्याकरता पहिलं आपण व्यवहारातलं उदाहरण पाहू. जसं एखाद्याला उत्तम प्रकारचं पीक पाहिजे असतं किंवा उत्तम प्रकारची फळं हवी असतील, तर त्याला पहिलं काय करावं लागतं? ती जमीन सुपीक करावी लागते, स्वच्छ करावी लागते. जमीन सुपीक केली, स्वच्छ केली तर त्याला त्यात पीक घेता येत असतं. म्हणजे पहिली काय? उत्तम पिकाकरता भूमीची मशागत करणं अत्यंत गरजेचं असतं. दुसरं काय आहे? त्याला बी हे निकोप आणि शुद्ध असावं लागतं. आणि तिसरी गोष्ट काय आहे? ते बी पेरणारा कुशल पेरणारा असावा लागतो. पेरणी करणारा उत्तम पाहिजे, बी उत्तम पाहिजे, भूमी उत्तम पाहिजे. तर मग त्याला पीक आले जाण घुमरी, मग त्याला भरपूर पीक येतं तिथं.
तुकाराम महाराज म्हणतात मग पिकाला तोटा नाही त्याच्या. पण या 3 गोष्टी पाहिजे. त्याचप्रमाणे साधूंचा बोध ज्या मनामध्ये होतो, ज्या अंतकरणामध्ये होतो, असे अंतकरण भूमी हे अत्यंत शुद्ध असावी लागते. कोणालाही परमार्थ करता येत नाही, मग त्याचे मल विक्षेप गेलेले असावे लागतात. त्याकरता मनाला जो बोध होतो ती मनोभूमी अत्यंत उत्तम असली पाहिजे. आणि त्याच्यात जो बोध द्यायचा, ते बी पेरायचं, ते बोधसुद्धा कसं पाहिजे, उत्तम, म्हणजे साधूच बोध पाहिजे, असं उत्तम बी पाहिजे. आणि असं उत्तम बी जर असेल तर मग मात्र त्याला ब्रह्मज्ञान होऊ शकतं किंवा ब्रह्मभाव प्राप्त होऊ शकतो. अशी ही शास्त्राची प्रक्रिया आहे. मग त्याकरता त्या त्या अधिकारी पुरुषाला काय असावं लागतं, आपली विचारसागरामध्ये सगळी प्रक्रिया गेली, त्याला विवेक असावा लागतो, वैराग्य असावं लागतं, समाधी षटक असावं लागतं आणि तत्वाची जिज्ञासा असावी लागते. आणि या गोष्टी असल्या तरच त्याला काय होत असतो, बोध होत असतो. ज्याला जर यातलं काहीच नाही तर त्याला काही बोध होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैशी वैराग्याची शिवण देखती आणि विवेकाची भाषा नेनती. काय माऊलीने गोड वर्णन केलं या ठिकाणी. अरे ज्याला वैराग्याचं म्हणजे ज्याला वैराग्य कशा संग खातात हे माहीतच नाही, ज्याच्या जीवनात ज्याच्या वृत्तीत विरक्ती ही कधी जन्मालाच आली नाही, तर असे जे वैराग्य शिवण देखती, वैराग्याचे काठोर पण घे आणि जे विवेकाची भाषा पण नेनती. लोक म्हणतात ते फार अवघड आहे, फार, पण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं कशाला मग ते फार अवघड? याचा अर्थ विवेकाची भाषणे नेते, म्हणजे याचा अर्थ विवेकाला ते येत किंचितही जाणत नाहीत, म्हणजे भाषाच जाणत नाहीत, ते अर्थ लांबच राहिला. जे विवेकाची भाषाच जाणू शकत नाही ते वैराग्याची शिवाला शिवू शकत नाहीत. मग वाचून ज्ञानाची गोडी कायशी, ती आस्तायनं धरी मानशी. त्याला त्या ज्ञानाची गोडी पण लागत नाही, त्याच्या मनामध्ये जिज्ञासा पण निर्माण होत नाही. तर मग हे असेल तरच, म्हणजे पहिली विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, तिसरी गोष्ट त्याला जिज्ञासा पाहिजे आणि मग त्याला त्या ज्ञानाची गोडी लागेल. तर ही पाहिजे. म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्याला फार सोपं करून ठेवलं आहे. एकनाथ महाराजांची गोष्ट, एकनाथ महाराजांनी साधकाकरता काय काय लागतं, ते पहिलं काय लागतं, तर विवेक. तर विवेक कशाला म्हणतात, नित्यानित्य विवेक व्युत्पत्ती. तर नित्य काय आणि अनित्य काय याचा काय पाहिजे, विवेक पाहिजे. याचा विवेक, याचा अर्थ क्षीरनिर पाणी आणि दूध का चाचूचनी सांडशे खांडीजे पै पाणी राजहंशन तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून घेऊ, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं तुला ज्ञान आणि विज्ञान हे वेगळं वेगळं विभागून देऊ. याचा अर्थ काय, हा विवेक. माऊलीने पण विवेक सांगितला ना. आणि म्हणून असा विवेक व्युत्पत्ती म्हणजे ज्ञान, विवेकाचं ज्ञान. सत्य काय, मिथ्या काय, सत्य काय, मिथ्या काय, अनित्य काय, नित्य काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याला त्या आत्मा, अनात्मा, काय, जड, चेतन, हे भाग माया, ब्रह्म, हे शब्द तिने ऐकावीच लागतात ते. आणि याचं ज्ञान होणं याला म्हणतात विवेक उत्पत्ती. दुसरं काय आहे, त्याला वैराग्य आलं. तो वैराग्य काय, त्याला ह्या मूत्रार्थ फलभोग विरक्ती ही. तर ह्या मूत्र, इह याचा अर्थ इहलोक आणि अमूत्र याचा अर्थ काय होतो, परलोक. आणि इह आणि परलोकाकरता लागणारा जो अर्थ असतो, त्या अर्थ आणि त्याचा जे फलभोग असतो, त्या फलभोगाची त्याच्या मनात इच्छासुद्धा उत्पन्न होऊ नये. विचारसागरामध्ये व्याख्या सांगितल्यात त्या. काय सांगितले, सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून आणि तद्व्यतिरिक्त काय आहे, सर्व विनाशी आहे, हा विनाशी व चंचल आहे. ही विवेकाची व्याख्या सांगितली. तशी वैराग्याची व्याख्या काय सांगितली, य लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. अनेक लक्षणं आहेत वैराग्याची. असे वैराग्याचे लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायात भरपूर त्याचं वर्णन केलं आहे. हो, श्लोकाखाली भरपूर वर्णन केलं. वमिलिया अन्ना जीवी लाळ न घोटे रसना का अंगण सोये आलिंगना प्रेताची. इतकी त्याची ह्या ठिकाणी आहे की का स्वर्गीचे भोग पायक झाले इच्छेचे,
परी भोगावे हे न भोगावे न रुचे, म्हणजे मनात त्याला लालसाच उत्पन्न होऊ नये, त्याला वैराग्य म्हणतात. आहे मग टाकलं ते हे नाही, ते याला म्हणतात या अमूत्रार्थ. याकरता इह लोकातले आणि परलोकातले जे भोग असतात त्या भोगाविषयी जी मनात लालसा असते, म्हणण्यापेक्षा इच्छा असते, तिचा परिपूर्ण त्याग याला म्हणतात वैराग्य. ह्या दोन गोष्टी तर साधकाकडे असल्या पाहिजे तर त्याला ज्ञान होईल का नाही. आणि तिसरी गोष्ट काय सांगितली मग ती शमदमादी काय शमदमादी संपत्ती. तर शम म्हणजे काय, परमार्थाला प्रतिबंधक असणारे ज्या विषय वासना त्याचा मनामध्ये निग्रह करणं, थोडक्यात मनोनिग्रह, त्याला म्हणतात शम. आणि दम याचा अर्थ परमार्थाला प्रतिबंधक आहे बाह्य विषयाची जी वासना असते त्याच्यापासून इंद्रियांना आवरणं, त्याला काय म्हणतात दम. म्हणजे इंद्रियाचा निग्रह याला दम म्हणतात, आणि मनाचा निग्रह याला शम म्हणतात. शम आणि दम, आणि पुढे काय शम दम श्रद्धा, म्हणजे त्या शमदम समाधी षटक म्हणतात त्याला. मग श्रद्धा जर नसेल तर मग त्याला ज्ञानच होत नाही. श्रद्धेचं मोठं महत्त्व सांगितलं. भगवान म्हणतात की श्रद्धावा लभते ज्ञानं तत्पर संहितेंद्रिया. तत्पर संहितेंद्रियाचा अर्थ काय, सगळे समाधी षटक त्याच्यात आलं, श्रद्धा पण त्याच्यात आली. मग श्रद्धा याचा अर्थ संत सद्गुरू काय दृढ आत्मविश्वास, त्याला श्रद्धा म्हणतात. श्रद्धा विश्वास त्याचे आपल्याला मी सांगितले बऱ्याच वेळा त्याचे प्रकार काय काय असतात ते. तर अशी श्रद्धा ही असावी लागते. मग श्रद्धा आणि पुढे काय आहे उपरती उपरम. तर उपरती याचा अर्थ जे त्याच्याकडे विषय असतात ते सर्व त्या विषयांना विषयाप्रमाणे नाशक समजून सर्व भोगाचा विधीपूर्वक त्याग, त्याला म्हणतात उपरती किंवा उपरम. म्हणजे शम दम श्रद्धा उपरम आणि तितिक्षा राहिली ना, बरोबर, समाधान. आणि समाधान म्हणजे मनाची एकाग्रता, आणि तितिक्षा काय म्हणजे बस कष्ट वाचून सहन करणं. काय सगळा विचार सागर सांगायची आवश्यकता नाही, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सगळं काय कळतं. तर असं या ठिकाणी म्हणजे शमदमादी संपत्ती आढळ चित्ती दृढ व्हावी, ही अवस्था रूपी निश्चय वांछिती निजमुक्ती, ते नाव मोक्षू. आणि मग का दे मोक्षता, त्याला या ठिकाणी निश्चय वांछिती निजमुक्ती ते नाव मोक्ष म्हणते. मोक्ष त्याचा अर्थ काय आहे, मोक्षाची तीव्र इच्छा, त्याला म्हणतात मोक्ष. आणि मग चित्तशुद्धी, चित्ती मोक्षत्व हे, मग ही चित्तशुद्धी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तात्पर्य काय सांगायचं आहे, अंतकरण शुद्धी ही झाली भूमीची तिची शुद्धता. आणि अशा शुद्धतेमध्ये आता जे बीज पेरायचंय तर ते सुद्धा शुद्ध पाहिजे आणि ते सर्वश्रेष्ठ पाहिजे. पण ती भूमी अशी असावी, तर हे आपण त्याला काय म्हणतो, म्हणजे अधिकारी पुरुष ऐकणारे जे असतात ते अधिकारी पुरुष. नाथ महाराजांनी काल एक बिचारा सांगत होता, विचारसागर वृत्ती प्रवकर पंचदशी याचा वारकरी संप्रदायाशी काही संबंध नाही. आणि वेदाचा सगळं वेद हा त्रिवर्णाच्या कानी लागला, आणि तो भेद आहे, आणि तो कृपण आहे, आणि म्हणून वेदाचा आणि वारकरी संप्रदायाचा पण काही संबंध नाही असा सांगत होता. मला ते खूप वाईट वाटलं, पण आता काय करणार, ते कोणाकोणाचं तोंड बंद करणार आपण ते. तर विचारसागराचा संबंध आहे की नाही हे एकनाथ महाराजांनी एक अभंग लिहिला आहे 22 चरणाचा, सगळा विचारसागर लिहून घेतला. एका अभंगात सगळा विचारसागर नाथ महाराजांनी लिहिला आहे. तर अधिकाऱ्याला काय काय असावं लागतं, विवेक वैराग्य समाधी ते षटक, चौथी ती देख मोक्षता. एका ओळीत किती सांगू सगळं सांगितलं. विवेक वैराग्य समाधी ते षटक, चौथी ती देख मोक्षता. आणि मोक्षते पुढे श्रवण मनन निध्यासन ते पाहिजे की नाथ महाराज म्हणतात. हे 4 झाल्यानंतर त्याला काय पहिलं काय दिलं, श्रवण, नंतर त्याने काय करावं मनन, नंतर काय करावं निधिध्यासन. मग नाथ महाराज म्हणतात हे सर्व क्रमाने तर पाहिजे की त्याच्या पुढे तत्वम पदार्थ शोधन पाहिजे की तत्वम पदार्थ शोधन. का साधने ही जाण अंतरंग, ही सगळी अंतरंग साधनं लागतात.
लोक म्हणतात हरिपाठ फार सोपा आहे आणि हे आम्हाला कळत नाही. अरे बाबा हो, तुम्हाला कळत नाही, पण साधू संतांनी लिहून ठेवलं ना, याचं काय करणार तुम्ही? आता नाथ महाराजांनी लिहिलंय ना, आपल्याला काय करायचं वैराग्याचं, आपल्याला काय करायचं विवेकाचं, काय नाही, आपल्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अरे बाबा, ती अवस्था आहे. प्रत्येक टप्पे असतात. प्रथम जी असते ती भक्ती अंतकरण शुद्धी करता असते ना. अंतकरण शुद्धी झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्ञान सांगण्याकरता ज्ञान पण असावं लागतं. साधू संतांचं सर्व वाङ्मय, बरेच लोक अज्ञानामुळे, त्यांच्या न कळण्यामुळे, तसा अध्ययन नसल्यामुळे ते भक्तीचं महत्त्व खूप सांगतात आणि ज्ञानाला कमी लेखतात. पण कितीतरी अभंग, आता ज्ञानप्रधान ग्रंथ आहे, भागवत हे ज्ञानप्रधान ग्रंथ आहेत, आणि तरी तुकारामाचा गाथा असेल, नामदेव महाराजांचा गाथा असेल, याच्यात भक्ती आणि ज्ञान यांचा इतका संगम आहे. एका एका अभंगात दोन्ही तिन्ही सांगितलेला आहे. तुका करी जागा नको वासिपू वावगा, आहेस तू अंगा डोळे उघडे, इथुले जाना वया जाना कोड तरी मनी म्हणा, आणि पारदीच्या खुणा जाणतेनी साधाव्या. आता हा बंका धिया दे काय खरा, ध्येय संबंधी पसारा, आणि बुजगावणे चोरा, रक्षण असे भासत असे. आता ह्या भंगात काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही निरंजनीय आम्ही बांधिले घर, आणि नित्य निरंतर राहू तेथे, निराभाष झालो, समरस पूर्ण आहे का नाही, आणि अखंड ऐक्यास पावलो. आता या अज्ञानी माणसाला काय सांगू हे? तर असं संत वाङ्मय ज्ञानाने हे परिपूर्ण आहे. ज्ञान आणि भक्ती, आणि दोघांच्या करता वैराग्य लागतं. तर असं नाथ महाराज हे सांगतात. हे झाली तुम्हाला अंतरंग साधनं सांगितले. आणि दुसरं काय मग ते साधने, अंतरंग साधने करावी परमार्थ, आणि त्यागावी सर्वथा बहिरंग. मग बहिरंग साधने काय सांगितले आपल्याला? नाही, पण तीर्थ आपण म्हणतो तीर्थ, व्रत वैकल्य, तीर्थ यात्रा, यज्ञ कर्म. तर हे सुद्धा नाथ महाराज म्हणतात, यज्ञ कर्म जर तुम्ही साधने, बहिरंग साधने होय स्वर्गप्राप्ती, पण तीच निष्काम होती चित्तशुद्धी. अरे काय काय बोलीत एक एक हेडिंग नाथ महाराजांनी दिलं हे, आणि लोक सांगतात विचारसागराचा याचा काही संबंध नाही. नाथ महाराज म्हणतात बहिरंग साधने, नाही, बहिरंग साधने कशा स्वर्गप्राप्ती करता सांगितलीत ना. अरे पण तर निष्कामी होती चित्तशुद्धी. जर तुम्ही निष्काम भावनेने केली तर तेच कर्म तुमचे काय चित्तशुद्ध होतं तुमचं. ते काय चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी झाली अंतरंगा अधिकारी विवेक निर्धार सांगितलं असे. अंतकरण शुद्ध झाल्यानंतर विवेक वैराग्य तुमच्याकरता सांगितलेत. सांगत असे आता विवेकाचे तथ्य ब्रह्म हेच सत्य, जग मिथ्या, याला विवेक म्हणतात. काय म्हणतात? किती सोपं सांगितलंय. अरे काय ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. जीव ब्रह्मव ना परहा, ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या, आणि जीव ब्रह्मव ना परहा सांगितलं का नाही ते? मग नाथ महाराजांनी लिहिले तुम्हाला. त्याकरता हे अज्ञान ऐकण्याकरता हे माणसाला हे असावंच लागतं. मिथ्या माया कार्य जगत प्रकार, ब्रह्मतेची सार विवेक हा. याला काय म्हणतात? विवेक. म्हणजे संपूर्ण माया कार्य हे मिथ्या आहे आणि ब्रह्म हे सत्य आहे. असं जे आहे त्यालाच म्हणतात विवेक. विवेक हा स्मरा, अनुभव करा, वैराग्य अवधारा एकचित्त. विवेकाचंही चिंतन करा आणि वैराग्य मनामध्ये धारण करा. एकचित्ते करा वैराग्य श्रवण, तेने समाधान स्वरूपी होय. मग तुम्हाला श्रवण करत असताना जर वैराग्य नसेल तर 4 दिवस ऐकतो आणि 4 दिवस घरचा प्रपंच करून येतो. असं चालतं का? कुठं नाही चालत. म्हणजे विषयाचा परिपूर्ण त्याग असेल तरच त्या चित्तविरक्ती वाचून काही ज्ञान असे तज्ञच नाही. विरक्ती जर नसेल तर चाळणीत पाणी टाकल्यासारखं सगळं ज्ञान गळून जातं, विरून जातं ते. आणि म्हणून माऊली नाथ महाराज म्हणतात, या विवेक हा स्मरा, अनुभव कारण वैराग्य अवधार एकचित्ते. एकचित्ते करा वैराग्य श्रवण, तेने समाधान स्वरूपी होय. म्हणजे एक चित्ताने जर तुम्ही वैराग्य धारण करून जर श्रवण केलं तर निश्चित तुम्हाला समाधान प्राप्त होईल. यात काय कोणत्या प्रकारची शंका नाही. स्वरूपी होय स्थिती वैराग्याच्या योगे, आणि अन्नाविषसंगे शिवू नये. मस्त गोड दृष्टांत दिला. गाईचं दूध असतं आणि गाईचं दूध याला अमृत म्हणतात.
त्याच्यात जर साखर घातली, खडी साखर, तर अजूनच उत्तम. आणि जर त्यात केशर घातलं तर अजूनच उत्तम. म्हणजे गावरानी गाईचं दूध पाहिजे, चांगल्यापैकी तापलं पाहिजे, त्यात खडी साखर घातली पाहिजे, इलायची घातली पाहिजे, केशर घातलं पाहिजे आणि सगळा मसाला घातला आणि उत्तम प्रकारचं दूध झालं. आणि उत्तम प्रकारचं दूध झालं, मग त्याच्यात थोडंसं चमच्याभर विष टाकलं. मग आता काय झालं त्याचं ते? मग विषयासह अन्न सेवन केलं तर त्याचा उपयोग होईल का? नाही. तसं विषय भोगता भोगता जर तुम्ही ब्रह्मज्ञान ऐकलं तर त्याचा उपयोग होईल का? काही नाही. मग ज्याला काहीतरी ब्रह्म प्राप्त व्हावं, परमार्थ करावा अशी ज्याची इच्छा असते, त्यांनी अन्नाविषसंगे शिवू नये. ते अन्नाचं करू नये. कारण का? शिवू नये विषय वमनाचे परी, विटतो अंतरी सदा असो. मग जसं वमिलिया अण्णा आता आपण असं सांगितलं, त्याप्रमाणे विषयाविषयी त्याची अशी घृणास्पद त्याचं चिंतन करू नये, त्याचं मनन करू नये, त्याची मिळण्याची अभिलाषासुद्धा करू नये. त्यांनी त्याचा आंतरी वीट आला पाहिजे. ऐकेचे का स्वर्गेचे भोग प्रायक झाली, इच्छेच्यावर भोगावे हे नरुची मना माझी. त्याच्या मनात हे किंचितही इच्छा उत्पन्न होऊ नये असं आहे. म्हणून महाराज म्हणतात, सदा असो प्रीती पारमार्थ लागेल विषया विरागी त्याचे नाव. आपल्याजवळ वैराग्य कशावर ठरवायचं? मुख्य काय वाटतं आपल्याला? कीर्तन सुरू झालं म्हणजे काय सुरू बिरू होतं तर मग तिथं काय जेवण बिवण करून मग जाऊ कीर्तन ऐकायला. हे काय झालं? प्रीती कशावर झाली? विषयावरती झाली. पण तो काय म्हणतो, नाही नाही ते खाणं बिणं नंतर पाहू, आपण नाही मिळत पाहू, पण आपण पहिलं कीर्तन ऐकायला जाऊ. याचा अर्थ काय झाला? ती प्रीती कशावर आली? परमार्थ. आणि बऱ्याच वेळा काय होतं, लय पाय दुखतो, लय अंगाला हो आता पाठ, मग झोपायचं. अरे तो कुठे गेला रे तो विद्यार्थी? ते म्हणला मला लय ताप आला. अरे ताप आला काय येड्या? अरे ताप, अरे आम्ही अंगावर 100 डिग्री ताप असताना सुद्धा वारीत चाललेलो आहे. आम्ही 100 डिग्री ताप असताना सुद्धा पाठ ऐकलीत आम्ही. 100 डिग्री पाठ असताना सुद्धा कीर्तनं केलीत आम्ही. कीर्तन हे का? म्हणजे तुटो हे मस्तक आहे काय, तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक. पण तुझं या ठिकाणी हे काय तुकारामाच्या मग आता हे आठवत नाही ते, पण असं आहे. याला काय म्हणतात? हे तर परमार्थाविषयी प्रीती असणं, त्यालाच म्हणतात वैराग्याचं रूप. वैराग्य काय दिसतं का आपल्याला? ज्याची दर्शन, नित्यनेम, पूजन, आरती, भजन हे हे मग खायचं बंद करायचं का? नाही. हे टाकून ते करू नये. मुख्य गौण काय हे 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 लक्षात आलं पाहिजे. आता याला सांगितलं, याचं नाव शम मनाचा निग्रह, विषय आग्रह चित्ता नाही, याला शम म्हणतात. चित्ता नाही कधी विषयाची स्फूर्ती, आंतर ही वृत्ती झाली असे. कधी चित्तात विषयाची स्फूर्तीच होत नाही, त्यालाच वैराग्य असं म्हणतात. झाली असे सर्व इंद्रिया स्थिरता, दम हे तत्वता म्हणती तया, त्याला दम म्हणतात. हे सांगितलं आपल्याला. तर म्हणते त्या उपरम स्वधर्मशीन त्यागावी विधीशी सर्वस्वेशी, हे पण तुम्हाला सांगितलं. याला उपरतीचं लक्षण सांगितलं हे बोईत. हे सगळं उपरतीचं आले का नाही या ठिकाणी? कसं म्हणते त्या उपरम सर्व स्वधर्माशी, म्हणजे पत्नी, घर, दार हे सगळा धर्म पण आपल्याला त्याच्यात, गृहस्थी धर्म काय असेल तो पण त्यागावे विधीशी सर्वस्वेशी, विधीने त्यागायचे. उठला दिलं टाकून विधीपूर्वक त्याग कर. तू गृहस्थी आहेस ना. आता जो बिचारा भाग्यवान असतो तो जन्माज्यातच वैराग्य घेऊन याला असतो, त्याला काही विधीन त्याग, त्याला तर त्याला वैराग्यच म्हणतात, विरक्तीच म्हणतात. आणि मग असं सर्वस्वेशी शीत उष्णाते सहाने आणि तितिक्षा म्हणणे त्या लागी. तितिक्षेचं लक्षण सांगितलं. हे साधक करता असावं लागतं. सर्वस्व शीत उष्ण हे सर्व सहन करावं आणि तितिक्षा म्हणणे त्या लागी. एवढा अभंग पाठ करायचा विचार सागर सांगत असताना बघा. हा अभंग पाठ केला का त्याला सगळं पहिला तरंग सांगता येतो, काय अडचण नाही पडत त्याला. त्या लागे श्रद्धा म्हणतात ती जनी, आणि सद्गुरू वाचून विश्वास होतो. ज्याचा सद्गुरू वेदांत शास्त्र आणि सद्गुरू याच्यावरची दगडफोड विश्वास असतो त्याला श्रद्धा म्हणतात. कसं श्रद्धेचं गोड लक्षण सांगितलं नाथ महाराजांनी या ठिकाणी. विश्वास असावं वेदांताचे ठाई. कोणा ठाई विश्वास असावं? वेदांताच्या ठाई. आणि वेदांत म्हणजे काय? वेद शांता वेदांत, म्हणजे विवेकासह जगत मिथ्या ब्रह्मसत्य याचं चिंतन ज्याला केलेलं असतं त्याला वेदांत असं म्हणतात. आणि वेदांत काय असतो? तो
उपनिषद हा उपनिषदात वेदांत सांगितलं आहे. आणि आद्य शंकराचार्याची जी परंपरा आहे तीच परंपरा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चालली. पण लोक त्याच्यामध्ये त्यांना अज्ञानामुळे त्याचा ते भेद करत असतात ते. तर अशी जी वेदांताची परंपरा आहे असे त्याला म्हणतात वेदांत. विश्वास असावं वेदांताचे ठाईन सद्गुरूचे पायी लीन व्हावं. संतांची सेवा करावी लीन होऊन. मग काया वाचा मनाने ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, ज्याला काय किंवा चौथ्या अध्यायात भगवान सांगतात, तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शना. ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी अति आणावे. तरी संताया भजावे, कुचराई करू नये तिथं. तरी तनुमनु जीवेन चरणाशी लागावे. अगर्वता करावे दास्य सगळं करायचं. नाही तर मग मस्त काफी दिली का बाथरूम धुवायचं असलं का बाजूला निघून जायचं. कपडे धुवायचे असले का दुसऱ्याजवळ नेऊन टाकायचे. आणि भांडे घासायचे असले की मग कसं तेवढंच सांगता येतं. नाही हा प्रकार काय आहे तो, हा प्रकार काय आहे, हा दुसऱ्याला दाखवण्याकरता असतो का? आपला अंतकरण, आपला कपडा स्वच्छ करायचा आणि मग साबण कोणी धरला घासायचा तो आपण, आणि पाण्यात बुडवायचं कोणी आपण, आणि स्वच्छ धुवायचं कोणी आपण. आपल्याला स्वच्छ करायचं म्हणले तर आपण घासली पाहिजे. मी गमतीन तुम्हाला सांगतो, सद्गुरूच्या घरी 12 वर्षे भांडे घासावे लागतात. मग तेव्हा त्याला ज्ञान ऐकायची पात्रता होते. आणि भांडे घासायचे म्हणजे कसे नाही घासायचे त्याला खरका न पडता, चर नाही पडलं म्हणजे करा घासून कुठे चिरखाड्या पडले तर त्याचा अर्थ काय, आचरणात कोणता बाधा न येता मग असं सेवा करावी लागते. तर लीन व्हावे चित्त सद्गुरू वचना. दुसरं पुढे काय आलं, श्री गुरूंनी सांगितलेल्या वचनावरती दगडफोड विश्वास असला पाहिजे त्याचा. त्याचे समाधाना प्राप्त झाला, त्याला समाधान होऊ शकतं. शेवटी नाथ महाराज म्हणतात, प्राप्त झाला प्राणी मोक्ष ते लागे, आणि प्रपंच संसर्गी विटला तो. अशाच माणसाला ब्रह्मज्ञान होतं. तुम्हाला भरपूर वर्णन करून सांगितलं आणि सांगणं गरजेचं होतं. साधुबोध झाला म्हणजे कोणालाही होत नाही तर तो बोध होता तो होतो तो अशा अधिकारी पुरुषाला बोध होत असतो. म्हणून माऊली म्हणतात, साधुबोध झाला म्हणजे झाला की केला म्हणला. ज्याला केला त्याचा टिकत नसतो, ज्याला केला त्याला पचत नसतो, आणि ज्याला केला तो वायात जात असतो. मग साधूनी बोध केल्यावर त्याला बोध झाला पाहिजे. याचा अर्थ काय आहे, दर्पण जर स्वच्छ असेल तर त्यात आपल्या मुखाचं प्रतिबिंब पडतं. त्या काळात आपण ते पाडलेलं असतं का पडलं झालं ना ते, कारण दर्पण इतकं स्वच्छ आहे आणि त्यामुळे मुखाचं प्रतिबिंब त्यात पडलं. तसं साधूनी बोध केल्याबरोबर त्या शुद्ध अंतकरणामध्ये तो बोध काय होतो, ठसतो. मग याला म्हणतात साधुबोध झाला. त्याला बोध आपोआप झाला पाहिजे. उच्चारण केल्यावरती तत्त्व पदार्थ शोधन याचा श्रीगुरूंच्या मुखातून आले त्याला म्हणतो आपण काय, प्रज्ञानाम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, तत्त्वमसी. हे महावाक्य सद्गुरूंनी सांगितल्यानंतर जसे सांगितले तसे त्याच्या अंतकरणामध्ये, शुद्ध अंतकरणामध्ये, मल विक्षेप रहित अंतकरणामध्ये ते प्रतिबिंबित होतात. आणि प्रतिबिंबित होणं म्हणजे त्याला साधुबोध झाला, असं त्याला साधुबोध झाला असं आहे. मग अशी जी असते ती प्रक्रिया, तर ती साधकाला बोध प्राप्त होत असतो. ती बोधाची प्रक्रिया कशी असते ती, तरी परमात्मा आयशे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञान असतो. ते एक वाचून ज्ञाने जे भवस्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसा मने निश्चय केला. तर असा मनात निश्चय होणं म्हणजे हे संपूर्ण ज्ञान हे मिथ्या आहे आणि ब्रह्मज्ञान हे सत्य असतं. मोठं वर्णन आहे त्याचं, एवढं बारीक निरीक सांगायला आपल्याला तेवढा काही वेळ नसतो. तर असा हा साधुबोध झाला आणि नुरोनिया ठेला. तर असं जे ज्ञान आहे ते ज्ञान साधुबोध कोणा होतं हे तुम्हाला सांगितलं. साधू काय आहे तुम्हाला सांगितलं. बोध कसा होतो आता बोध सांगायचं आहे ते. आता
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.